जो घरात बसला तो मराठा कसला, हे शब्द असलेले शर्ट अनेक तरुणांच्या अंगावर घातलेले. मुंबई जाम झाली. मुंबईतील भगवा वादळ जे आहे ते आता कोणत्याही अँगलने शांत होईल असं दिसत नाहीये. रात्रीची वेळ जी होती ती कालच्या आंदोलकांसाठी वैऱ्याची ठरली. ना जेवणाची सोय, ना पाणी पिण्यासाठी. शौचालयाला गेलं तर तिथेही पाणी नाही. एकंदरीत हॉटेल्स बंद करायला लावले, खाऊगल्ल्या बंद ठेवल्या गेल्या होत्या. आंदोलकांची जेवढी बेहाल करता येईल तेवढी हाल करण्याचा प्रयत्न रात्री सरकारनं केला. अंतरवाली सराटीमध्ये ज्यावेळी लाठीचार्ज झाला होता त्यावेळी पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस विलनच्या भूमिकेत आले. त्या घटनेची 1.5 वर्षांनी तुम्ही क्षमा मागितली आणि आता पुन्हा नको ती चुकी केली. यावेळी मुंबईमध्ये आलेल्या आंदोलकांसाठी तुम्ही हिरो बनू शकत होतात आणि हिरो बनण्याची ही शेवटची वेळ होती आणि तीही संधी हुकल्यात जमा. चर्चा एकंदरीत अशा सुरू झाल्यात की मराठा समाजाचं आरक्षण हा तर मुद्दा मेन असणारच आहे, पण महाराष्ट्रातून, राज्यातून मुख्यमंत्री पदावरून देवेंद्र फडणवीस हटवण्याच्या सुद्धा हालचाली सुरू झाल्यात. एकनाथ शिंदे तुम्हाला असं वाटत नाही की पडद्यामागचे खूप मोठे कलाकार आहेत म्हणून? आता काही प्रमाणावरती दबक्या आवाजात चर्चा सुरू झाल्यात की ज्यावेळी मनोज जरांगे मागच्या वर्षी मुंबईमध्ये धडकले होते अख्खा मोर्चा घेऊन, त्यावेळी त्यांची वाशीमध्ये सगळी सोय केली गेली होती. आंदोलकांच्या राहण्याची सोय होती, आंदोलकांच्या खाण्यापिण्याची सोय होती, आंदोलकांची अवहेलना होईल अशी कुठलीही गोष्ट केली जाणार नव्हती. पोलीस सहकार्याच्या भूमिकेत होते, मुख्यमंत्री सहकार्याच्या भूमिकेत होते. जोपर्यंत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तोपर्यंत 4-4 वेळेस सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगेंना जाऊन भेटत होतं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून आतापर्यंत सरकारचं अधिकृत असं एकही शिष्टमंडळ मनोज जरांगेंना जाऊन भेटत नाहीये. इथे देवेंद्र फडणवीसांचा इगो जो आहे तो इगो मध्ये येतोय असं म्हटलं जातंय. दुसरीकडे आज अमित शहा मुंबईत होते. तब्बल 1 तास सह्याद्री अतिथीगृहावरती एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्यामध्ये बैठक झाली. मनोज जरांगेंचा मुद्दा जो होता तो एकनाथ शिंदे हे एकटेच हँडल करू शकले होते. आता प्रश्न समोर येतो की एकनाथ शिंदेंनी तरी काय दिलं? एकनाथ शिंदेंनी सुद्धा वाशीमध्ये विजयी सभा घेतली होती. आपल्याच हाताने मनोज जरांगेंना पाणी पाजलं होतं. आपल्याच हाताने मनोज जरांगेंच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या हे सांगितलं होतं. आपल्याच उपस्थितीत, आपल्याच साक्षीने छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मी मराठा असल्याचं सांगितलं होतं. आणि या दोन्ही गोष्टी मिक्स करून एकनाथ शिंदेंनी मनोज जरांगेंच्या सगळ्या मागण्या मान्य केल्यात ही हेडलाईन बनली होती. मात्र त्यानंतर मनोज जरांगे म्हटले की आपल्याबाबत फसवाफसवी झालेली आहे. मला असं लिखित स्वरूपात देण्यात आलं होतं की 6 महिन्यामध्ये आम्ही अध्यादेश काढू. फसवलं गेलं. त्यावरती जेव्हा मनोज जरांगेंना स्पष्टीकरण विचारलं जातंय की खऱ्या अर्थानं तुम्हाला एकनाथ शिंदेंनी फसवलं होतं, त्यावरती मनोज जरांगे म्हणतात नाही, एकनाथ शिंदे जे करत होते ते बरोबरच करत होते. फरक इतकाच की आत्ताच्या घडीला देवेंद्र फडणवीसांना एकनाथ शिंदेंना काम करून द्यायचं नाही. नरेटिव्ह बिल्ड झालंय. फडणवीस शिंदेंना काम करू देत नाही. जर आत्ताच्या घडीला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असते तर मनोज जरांगे आणि मनोज जरांगेंसोबत जे आंदोलनकर्ते आहेत त्यांची ही हालबेहाल झाली नसती. ही देवेंद्र फडणवीसांना हटवायची सुरुवात झाली आहे का? त्यासाठी हा पडलेला पहिला प्रश्न. तिकडून उद्धव ठाकरे ऍक्टिव्ह झाले, तिकडनं शरद पवार ऍक्टिव्ह झाले. संजय राऊत आज सकाळीच म्हटले फडणवीस सावध व्हा, ही तुम्हाला हटवायची आणि शिंदेंना पुढे करायची वेळ सुरू झाली. एकनाथ शिंदे मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या मागे पडद्यामागचे कलाकार आहेत का? हा प्रश्न तयार झाला. मी म्हणत नाही आरक्षणाच्या मुद्द्याबाबत कुठलाही झोळमेळ होईल, पण देवेंद्र फडणवीसांनी ज्या अँगलने मनोज जरांगेंना आणि त्यांच्या मागण्यांना ट्रीट केलेलं आहे ते बघता देवेंद्र फडणवीसांच्या बसकी-बात आता मराठा आरक्षण राहिलेली नाहीये. ह्या बोलायच्या गोष्टी राहिल्या की देवेंद्र फडणवीसांनी हे काहीच केलेलं नाहीये. आज BMC समोर असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी मुंबईमध्ये चक्काजाम आंदोलनं झाली. कशासाठी? शौचालय उभं राहा, पाण्याची सोय करा, खाऊगल्ल्या सुरू राहू द्या. आणि त्यानंतर आता कुठे BMC कडून जे आहेत ते मोबाईल शौचालय उभे करण्यात आलेत. म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी आंदोलनच करायला लावत आहेत. रात्री जे काही घडलंय आणि मनोज जरांगेंनी फडणवीसांना इंग्रजांची उपमा देणं, या सगळ्या गोष्टींची जर हिंड जोडायला गेलं तर सध्याच्या घडीला देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्रीपद धोक्यात आलेलं आहे.
सध्याच्या घडीला वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या घडणार. एकंदरीत जर बारीक विचार जर केला तर आता पोलिसांनी बीएमसी समोरील जो रस्ता आहे तो रस्ता मोकळा केलेला आहे. मात्र सगळं काही जे घडतंय ते मनोज जरांगेंच्या आंदोलनानेच घडतंय, मनोज जरांगेंच्या आदेशानेच घडतंय. एकनाथ शिंदे जर मुख्यमंत्री होत आहेत तर बऱ्याचशा गोष्टींचे जे आहेत ते बदल दिसू शकतात आणि त्यामुळे दबाव तंत्राचा वापर सुद्धा होताना दिसतोय. देवेंद्र फडणवीसांना ते मुख्यमंत्री नसतानाही आणि आता मुख्यमंत्री असतानाही दोन्ही वेळी मनोज जरांगेंचं आंदोलन हँडल करणं जमलेलं नाही. तुम्ही अभ्यासपूर्वक किंवा दूरदृष्टिकोनाचे मुख्यमंत्री असाल पण मराठा विषयामध्ये मात खाताय. सगळ्यात महत्त्वाचं नरेटिव्ह जे आत्ताच्या घडीला बिल्ड झालंय ते असं की ओबीसी समाजाचं आरक्षण काढून मराठा समाजाला आरक्षण द्या असं म्हणणं आहे. मुळात हे एकदम फेक नरेटिव्ह जे आहे ते सेट केलं जाते. ओबीसीतलं कुणाचं आरक्षण काढा ना आम्हाला द्या ही मनोज जरांगेंची मागणी नाही. जे आमचं आहे तेच आम्हाला ओबीसी मध्ये द्या एवढीच मनोज जरांगेंची मागणी आहे. जे की आम्ही अगोदरच ओबीसी मध्ये आहोत तेच आम्हाला द्या, त्यांचं काढा आणि आम्हाला द्या ही भूमिका नाही. आम्हाला सेपरेट ओबीसी मध्ये आल्यानंतर 10% आरक्षण द्या अशी ही आमची भूमिका नाही. जेवढं आमच्या वाट्याला येईल तेवढं आम्हाला ओबीसीत आरक्षण द्या ही मनोज जरांगेंची मागणी. त्यामुळे हे जे महाराष्ट्रभर नरेटिव्ह सेट केलं जात आहे की आपलं आरक्षण काढणार आहे, आपलं आरक्षण धोक्यात आहे, मराठे आपल्या आंदोलनात घालणार आहे किंवा आपलं आरक्षण कमी करणार आहे, असं काही होणार नाही. एकंदरीत जर विचार केला तर फक्त जे आमच्या हक्काचं आहे तेच आम्हाला द्या हे दिसून येत आहे. मनोज जरांगेंनी एकनाथ शिंदेंच्या बाबत ठेवलेला सॉफ्ट कॉर्नर आणि अजित पवारांच्या बाबतही ठेवलेला सॉफ्ट कॉर्नर दोन्ही गोष्टी सांगतात की दोन्ही नेते जे आहेत ते मराठा आहेत आणि सध्याच्या घडीला एकनाथ शिंदेंचे मंत्री असणारे दादा भुसे असतील, शंभूराज देसाई असतील, आमदार असणारे तानाजी सावंत असतील, उघडपणे यांनी मनोज जरांगेंच्या मागण्यांना समर्थन दिलंय. शेवटी जर ह्या आरक्षणामध्ये किंवा कायद्यामध्ये जर हे आरक्षण बसतच नव्हतं तर मग एकनाथ शिंदेंनी मनोज जरांगेंना कोणत्या तत्वांवरती शब्द दिला हा प्रश्न तयार होतो. त्यावेळी कसं काय बसत होतं असाही प्रश्न तयार होतो. आणि जे वारंवार सांगितलं जातंय की तुम्हाला सेपरेट SCBC आरक्षण दिलंय, EWS आरक्षण दिलंय, सगळ्यांना माहिती आहे ते ना कोर्टात टिकतंय ना सुप्रीम कोर्टात टिकतंय. तरी सुद्धा फीजमध्ये विशेषतः मुलांच्या फीजमध्ये जी तफावत आहे ती तफावत कायम आहे. मेडिकल कॉलेजला आज SCBC EWS वाल्यांना फीज जे आहे 2025 ऑनलाईन सरकारी तर 90,000 आहे आणि जे आरक्षित आहेत कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना 15,000 ओबीसीची फी. म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी याच गोष्टींसाठी आहेत की सध्याच्या घडीला तुम्ही एवढाच विचार करा की जी लढाई आहे ती येणाऱ्या भविष्यातील तरुणांची आहे. शिक्षणामध्ये, नोकऱ्यांमध्ये, स्पर्धा परीक्षांमध्ये सगळीकडेच आरक्षणाच्या मुद्द्याचा सामना करावा लागतोय. या व्यतिरिक्त आरक्षण मागण्याचा दुसरा कुठलाही अजेंडा नाही आणि तेही कायद्यात काहीतरी बदल करून द्या असंही म्हणणं नाही. जे कायद्यात आहे तेच द्या पण द्या अशी भूमिका जी आहे ती दिसून येते. देवेंद्र फडणवीसांचं अजून एकही शिष्टमंडळ मनोज जरांगेंच्या भेटीला गेलेलं नाहीये. राधाकृष्ण विखे पाटील मनोज जरांगेंच्या आंदोलनाबाबत संवेदनशील आहेत, सॉफ्ट आहेत. मात्र त्यांनाही जोपर्यंत वरून आदेश येत नाही तोपर्यंत तेही काही करू शकत नाही अशी अवस्था सध्या झाली आहे. त्यांनी तर बोलून दाखवलेलं आहे. लक्ष्मण हाकेंनी उगाचच मनोज जरांगेंच्या आंदोलनामध्ये बोलू नये. ज्याला त्याला आपल्या मागण्या मांडायच्या, त्या मागण्या पूर्ण करण्याचा, आंदोलन करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे यामध्ये दुसरं कोणीही बोलू नये असं म्हटलेलं आहे. तर तिकडून ठाकरे गट म्हणताय मराठा आरक्षणासंदर्भातील, ठाकरे गट म्हणण्यापेक्षा राज ठाकरे स्वतः म्हणतायत की मराठा आरक्षणासंदर्भातील जे काही प्रश्न असतील ते आता एकनाथ शिंदेंना विचारा. जरांगे परत का आले याचं उत्तर सुद्धा एकनाथ शिंदेच सांगू शकतील असं म्हणून राज ठाकरेंनी सुद्धा जी आहे ती या सगळ्या गोष्टींमध्ये ट्विस्ट घेतलेले आहे. सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या एकनाथ शिंदेंना माहिती आहेत असं सुद्धा राज ठाकरे आता म्हणताना दिसत आहेत. आणि त्यामुळे राज ठाकरे ज्यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली होती ते राज ठाकरे सुद्धा मराठा आरक्षणाच्या प्रश्नापासून लांब लांब का पळतायत या सगळ्या गोष्टींवरती बोललं गेलं पाहिजे. पण एवढं खरं आहे की आत्ताच्या घडीला हे आंदोलन फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे टॅकल करू शकतायत. त्यामुळे आत्ता एकंदरीत असंही म्हणता येतंय की फडणवीसांना हटवायच्या हालचाली सुरू आहेत का आणि एकनाथ शिंदेंना इन करायची सुद्धा ही तयारी का. अमित शहा आणि एकनाथ शिंदेंच्या 1 तासाच्या बैठकीमध्ये नेमकं घडलंय का. या सगळ्या गोष्टींवरती व्यक्त व्हा. व्हिडिओ मुद्दा आवडला असेल तर शेअर करा. तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय तेही आम्हाला जरूर कळवा. जय महाराष्ट्र.